अकाउंटिंगचं जग खूप वेगाने बदलतंय, पण शिक्षण मागे पडत आहे आणि ह्यामुळे एक मोठी दरी तयार झालीय. अजूनही बरेच जण जुनी पुस्तकं आणि सॉफ्टवेअर वापरूनच अकाउंटिंग शिकतायत, म्हणजे फक्त मागच्या डेटावर लक्ष. पण आजच्या कंपन्या रिअल टाईम क्लाउड सिस्टमवर चालतात, त्यामुळे शिक्षण आणि गरजा यात अंतर वाढतंय. चला, पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीत नेमका फरक कुठे आहे तेच समजून घेऊया. जुनी पद्धत होती डेस्कटॉप आणि मॅन्युअल. नवी पद्धत आहे क्लाउड, ऑटोमेशन आणि रिअल टाईम डेटावर आधारित. शिक्षण आणि व्यवसायाच्या गरजा यातील याच वाढत्या अंतराला क्लाउड दरी म्हणतात. आणि याकडे दुर्लक्ष केलं तर याचे धोके खूप मोठे आहेत संपूर्ण इंडस्ट्रीसाठी. याचे मुख्य धोके दोन गटांना आहेत. एक म्हणजे विद्यार्थ्यांना आणि दुसरे म्हणजे कंपन्यांना. विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात, पण आजच्या कामासाठी लागणारी कौशल्य त्यांच्याकडे नसतात. आणि कंपन्यांना असे लोकच मिळत नाहीत जे आधुनिक क्लाउड सिस्टीम सांभाळू शकतील. मग ह्यावर उपाय काय? हे दरी भरून काढण्यासाठी एक स्पष्ट मार्ग आहे. यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: क्लाउडचा स्वीकार, डेटा विश्लेषण आणि सल्लागार कौशल्य. आता फक्त आकडे नोंदवून चालणार नाही, तर त्या आकड्यांमधनं व्यवसायासाठी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. हा बदल स्वीकारला की तयार होतो एक फ्युचर प्रूफ अकाउंटंट, जो खरंच मौल्यवान आहे. म्हणजे आता अकाउंटंट फक्त हिशोब ठेवणारा नाही, तर तो एक स्ट्रॅटेजिक बिझनेस सल्लागार आहे. तर मग विचार करायला हवा की आपली कारकीर्द भूतकाळावर उभी आहे की भविष्याच्या तयारीवर.